नमस्कार, मी अनिला आहे. आज मी तुम्हाला इयत्ता 8वीच्या भौतिकशास्त्रातील धातू आणि अधातू शिकवणार आहे. मागील भागात आपण धातू आणि अधातूंच्या भौतिक गुणधर्मांबद्दल वाचले. आज आपण धातू आणि अधातूंच्या रासायनिक गुणधर्मांबद्दल शिकू. नवीन भाग सुरू करण्यापूर्वी मागील विषयांची पुनरावृत्ती करूया. धातू सामान्यतः कठीण असतात, पण सोडियम आणि पोटॅशियम मऊ असतात. पारा जरी धातू असला तरी तो द्रव असतो. हिरा हा कार्बनचा एक प्रकार आहे, जो अधातू आहे. तो जगातील सर्वात कठीण पदार्थ आहे. साधारणपणे अधातू द्रव किंवा वायू असतात, परंतु अपवाद म्हणजे ब्रॉमिन द्रव असतो. पारा, गॅलियम आणि सोडियमचा वलयबिंदू कमी असतो. ग्रेफाइट अधातू असला तरी तो विजेचा चांगला वाहक आहे. अध्ययन निष्पत्ती. रासायनिक गुणधर्मांची व्याख्या. धातूचे रासायनिक गुणधर्म. अधातूचे रासायनिक गुणधर्म. धातू आणि अधातूचा वापर. उदात्त धातू. उदात्त धातूचा वापर. लक्षात ठेवण्यासारखे कीवर्ड, अतिमहत्वाचे शब्द. धातू, अधातू, रासायनिक, एम्फोटेरिक दोन्ही प्रकारे वागणारा. कार्बन डायऑक्साइड, हायड्रोक्लोरिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, जोमदार, गंजणे. तांबे हायड्रॉक्साइड, तांबे कार्बोनेट. आता आपण धातू आणि अधातूंच्या रासायनिक गुणधर्मांवर चर्चा करू. या भागात आपण चर्चा करू धातू आणि अधातूंची ऑक्सिजनशी होणारी अभिक्रिया. धातू आणि अधातूंची पाण्याशी होणारी अभिक्रिया. धातू आणि अधातूंची आम्लाशी होणारी अभिक्रिया. हायड्रोक्लोरिक आम्ल आणि सल्फ्युरिक आम्ल. धातूचे गंजणे. धातू आणि अधातूंची धातूच्या क्षारांशी होणारी अभिक्रिया. प्रथम आपल्याला रासायनिक गुणधर्म म्हणजे काय आणि ते का वाचावे हे माहीत असले पाहिजे. खरं तर संयुग ओळखण्यासाठी भौतिक गुणधर्म पुरेसे नाहीत. म्हणून पदार्थांच्या रासायनिक गुणधर्मांबद्दल जाणून घेणे हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. तर रासायनिक गुणधर्म म्हणजे काय? रासायनिक गुणधर्म म्हणजे पदार्थांचे असे कोणतेही गुणधर्म जे केवळ रासायनिक बदल किंवा
रासायनिक अभिक्रिया करून पाहिले आणि मोजले जाऊ शकतात. धातू आणि अधातूंची ऑक्सिजन सोबत होणारी अभिक्रिया. प्रथम आपण धातू आणि नंतर अधातूंसोबत होणारी अभिक्रिया जाणून घेऊ. धातूची ऑक्सिजन सोबत होणारी अभिक्रिया. धातू ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करतात तेव्हा धातूचे ऑक्साईड तयार होतात. चला मॅग्नेशियम रिबन फीत घेऊ आणि आता ते ऑक्सिजनच्या उपस्थितीत जाळूया. पहा, ते प्रकाश देतं आणि पांढऱ्या रंगाच्या ज्वालाने जळते. आता त्याची राख घ्या आणि एका चाचणी नळीत पाण्यात मिसळा. त्यात एक लिटमस पेपर टाका. तुम्हाला दिसेल की लाल लिटमस पेपर निळा होतो. या अभिक्रियेत तयार होणारा ऑक्साईड अल्कली स्वरूपाचा असतो, कारण अल्कलीमध्ये लाल लिटमस निळा होतो. अधातूंची ऑक्सिजनशी अभिक्रिया. जेव्हा अधातू ऑक्सिजनशी अभिक्रिया करतात तेव्हा ते अधातू ऑक्साईड तयार करतात. अधातू ऑक्साईडचे स्वरूप आम्लयुक्त किंवा तटस्थ असते. डिफ्लॅग्रेटिंग. चमच्यामध्ये प्रयोगशाळेतील एक धातूचा चमचा ज्यात पदार्थ जाळता येतात. थोड्या प्रमाणात पावडर, सल्फर किंवा गंधक घेतले जाते आणि गरम केले जाते. पहा, सल्फर जळू लागतो म्हणून चमचा, गॅस, जार काचेच्या टम्बलर किंवा बरणीत मध्ये टाकला जातो. तयार होणारा वायू बाहेर पडू नये म्हणून टम्बलर झाकणाने झाकलेला असतो. काही वेळाने चमचा काढून टाकला जातो. आता टम्बलरमध्ये थोडेसे पाणी टाकले जाते आणि झाकण लवकर बदलले जाते. टम्बलर चांगले हलवले जाते. लाल आणि निळ्या लिटमस पेपरचे द्रावण तपासले जाते. पहा, ऑक्साईडचे द्रावण निळ्या लिटमसला लाल करते, ज्यामुळे द्रावण आम्लयुक्त स्वरूपाचे असल्याचे दिसून येते. हे देखील दर्शवते की धातूंचे ऑक्साईड आम्लयुक्त स्वरूपाचे असते, आम्लधर्मी. तर एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. धातूंचे ऑक्साईड सामान्यतः अल्कधर्मी स्वरूपाचे असतात, परंतु कधीकधी ते उभयधर्मी वर्तन देखील दर्शवतात. एम्फोटरिक उभयधर्मी ही अशी स्थिती आहे जिथे धातूचे ऑक्साईड आम्लीय आणि अल्कधर्मी स्वरूपाचे दोन्ही कार्य करू शकतात. धातूंचे गंजणे. आता आपल्याला गंजण्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. गंज हा लोह आणि ऑक्सिजनच्या अभिक्रियेतून तयार होणारा लोह ऑक्साईड आणि जिथे पाणी किंवा हवेतील आर्द्रता असते. लोह, ऑक्सिजन आणि पाणी
यांच्यातील अभिक्रियेमुळे तयार होणाऱ्या गंजांचे स्वरूप तपासूया. 1 चमचा गंज गोळा करून खूप कमी प्रमाणात पाण्यात विरघळवून घ्या. पहा, गंज पाण्यात तळाशी जमा होतो. सप्रेशन द्रावण चांगले हलवून घेतले. द्रावणाची लाल आणि निळ्या लिटमसने चाचणी केली. द्रावणाचे स्वरूप अल्कधर्मी आहे, कारण त्यात लाल लिटमस निळे होते. त्यामुळे निळ्या लिटमसमध्ये कोणताही बदल होत नाही. तांब्यालाही गंज असतो का? तांब्याच्या भांड्यांच्या पृष्ठभागावर हिरवट रंगाचा थर दिसतो. तांब्यांचे भांडे जास्त काळ ओलसर हवेत राहिल्यास त्यावर मंद हिरवा थर तयार होतो. हिरवा पदार्थ म्हणजे कॉपर हायड्रॉक्साईड CuOH2 आणि कॉपर कार्बोनेट CuCO3 यांचे मिश्रण. पाचशे मिली बीकर चंचुपात्र किंवा एक मोठा कुंडा घेतला जातो आणि त्यातील अर्धा भाग पाण्याने भरला जातो. सोडियम घेतले जाते, ते केरोसिनमध्ये साठवले जाते आणि ते फिल्टर पेपरच्या शीटवर ठेवून त्यावरचे केरोसिन पुसून टाका आणि त्यातून सोडियमचा एक छोटा तुकडा कापला जातो. उर्वरित सोडियम पुन्हा केरोसिनमध्ये टाकले जाते. सोडियमचा तुकडा फॉर्सेप्स चिमटे वापरून पाण्यात टाकला जातो. येथे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही बीकर पासून अंतर राखले पाहिजे. सोडियम धातू खूप क्रियाशील आहे. तो ऑक्सिजन आणि पाण्याची जोरदार अभिक्रिया देतो. अभिक्रियेत भरपूर उष्णता निर्माण होते, म्हणून ते केरोसिनमध्ये साठवले जाते. तुम्ही पाहिले की सोडियम पाण्याशी जोरदार अभिक्रिया करतो. काही इतर धातू असे करत नाही. उदाहरणार्थ, लोह पाण्याशी हळूहळू प्रतिक्रिया देतो. साधारणपणे अधातू पाण्याशी अभिक्रिया देत नाहीत, जरी ते हवेत खूप क्रियाशील असू शकतात. असे अधातू पाण्यात साठवले जातात. उदाहरणार्थ, फॉस्फरस हा एक अतिशय क्रियाशील अधातू आहे. हवेच्या संपर्कात आल्यास तो आग पकडतो. वातावरणातील ऑक्सिजनशी फॉस्फरसचा संपर्क रोखण्यासाठी ते पाण्यात साठवले जाते. आम्लासह अभिक्रिया. सर्व नमुने पहा. वेगवेगळ्या परीक्षा नळ्यांमध्ये घ्या. डॉपरच्या मदतीने प्रत्येक परीक्षा नळीमध्ये 5 मिली सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल घ्या. आता अभिक्रियांचे निरीक्षण करा.
जेव्हा मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि लोह सौम्य हायड्रोक्लोरिक आम्लाशी अभिक्रिया करतात, तेव्हा हायड्रोजन वायू उत्क्रांत होतो. जास्त उष्णता दिल्यास अभिक्रिया जलद होईल. तांब्याच्या तारा, कोळसा आणि सल्फर पावडरसारखी सौम्य हायड्रोक्लोरिक आम्लाशी अभिक्रिया होणार नाही. जेव्हा मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि लोह सौम्य सल्फ्युरिक आम्लाशी अभिक्रिया करतात, तेव्हा हायड्रोजन वायू उत्क्रांत होतो. जास्त उष्णता लागू केल्यास अभिक्रिया जलद होईल. तांब्याच्या तारा, कोळसा आणि सल्फर पावडरसारखी सौम्य सल्फ्युरिक आम्लाशी अभिक्रिया होणार नाही. धातूच्या क्षाराबरोबरची अभिक्रिया. येथे तुम्ही पाहू शकाल की आपण ABCDE असे लेबल असलेले 5 बीकर चंचुपात्र घेतले आहेत. आता आपण प्रत्येक बीकरमध्ये 50 मिली पाणी घालत आहोत. पहिल्या 2 बीकर A आणि B मध्ये आपण कॉपर सल्फेटचा स्पॅच्युला चमचाभर मोजूद घालत आहोत आणि तो विरघळण्यासाठी ठेवत आहोत. पुढील 2 बीकर C आणि D मध्ये आपण झिंक सल्फेटचा जस्त व स्फुरंदाचे संयुग स्पॅच्युला घालत आहोत आणि तो विरघळण्यासाठी ढवळत आहोत. शेवटच्या बीकर E मध्ये आपण लोह सल्फेटचा लोह चूर्ण स्पॅच्युला चमचाभर घालत आहोत आणि तो विरघळण्यासाठी ढवळत आहोत. बीकर A मध्ये झिंक ग्रॅन्युल खडे, बीकर B मध्ये लोखंडी खिळे, बीकर C मध्ये तांबे वळे, बीकर D मध्ये लोखंडी खिळे, बीकर E मध्ये तांबे वळे. कॉपर सल्फेटचा निळा रंग नाहीसा होतो आणि बीकर अ च्या तळाशी तांब्याच्या पावडरसारखा लाल पदार्थ जमा होतो. बीकर ब मध्ये बीकरच्या तळाशी आणि खिळ्यावर लाल तांबे आढळते, ज्यामुळे हलक्या हिरव्या रंगाचे लोह सल्फेटचे द्रावण तयार होते. C, D आणि E मध्ये कोणताही बदल होत नाही. बीकर अ मध्ये झिंक जस्त तांब्याला कॉपर सल्फेटमधून विस्थापित करते, ज्यामुळे रंगहीन झिंक सल्फेट तयार होतो. बीकर ब मध्ये लोखंड तांब्याला कॉपर सल्फेटमधून विस्थापित करते, ज्यामुळे आयन सल्फेटचा हलका हिरवा रंग तयार होतो. कॉपर सल्फेट अधिक झिंक
बरोबर झिंक सल्फेट अधिक तांबे. कॉपर सल्फेट अधिक लोह बरोबर आयर्न सल्फेट अधिक तांबे. इतर 3 बीकरमध्ये क, ड आणि ई कोणताही बदल दिसत नसल्याने आपण असा निष्कर्ष काढू शकतो की तांबे झिंक सल्फेटमधून झिंक विस्थापित करू शकत नाही. लोह झिंक सल्फेटमधून झिंक विस्थापित करू शकत नाही. तांबे लोह सल्फेटमधून लोह विस्थापित करू शकत नाही.